तुझा संबळ मांडला अंबाबाई ग, तुझा संबळ वाजला अंबाबाई ग, तुझा संबळ वाजला अंबाबाई ग, तुझा संबळ वाजला. घुमू लागला तुझा संबळ वाजला अंबाबाई तुझा संबळ वाजला अंबाबाई तुझा संबळ वाजला अंबाबाई तुझा संबळ वाजला. कारण देवीच्या दरबारामध्ये संबळ वाजला की देवी जवळ काही देवीचे दूध गेले आणि देवीचे दूध गेल्याच्या नंतर देवीने विचारलं, अरे का रे बाबा हो, दारामध्ये वाजतंय काय? देवीच्या भक्तांना सांगितलं, जगदंबा माता दारामध्ये संबळ वाजतोय. संबळ संबळ का वाजतोय? देवीला सांगितलं, तुझे भक्त तुला भेटायला आलेत, माझे भक्त भेटायला आलेत आणि माझे भक्त भेटायला आल्याच्या नंतर थोडा बेस द्यायच्यात. माझे भक्त भेटायला आलेत आणि माझे भक्त भेटायला आल्याच्या नंतर त्या भक्ताची खून काय, त्या भक्ताची खून काय? आणि त्यावेळेस त्या भक्ताची खून सांगितली रामभाऊ. काय भक्ताची खून? लक्ष्मी मातेच्या बांगड्याची माळ लिंबावणी डोळ उभी आहे नदीच्या काठाला. रामभाऊ मनातून आनंद झाला का ना? एकदा उभा राहा, उभा राहा आणि आनंद घ्यायचा याला सगळ्यांना. किती आनंद झालाय सगळ्याला दाखवायचा. बांगड्याची माळ लिंबावणी डोळ उभी आहे नदीच्या काठाला. लखाबाई पोतराज भेटी
बांगड्याची माळ लिंबावाने डोळ, कारण लखाबाईचा भक्त म्हणजे पोतराज, आणि तो पोतराज देवीच्या दर्शनाला आला आणि देवीनं विचारलं का रे भक्ता काय पाहिजे, त्यावेळेस पोतराजानं सांगितलं हे जगदंबा माता, माझं एक परभणी जिल्ह्यामध्ये शेलू तालुक्यात छोटंसं गाव आहे धामणगाव, त्या गावामध्ये अगोदर पण तू होती, पण मला असं वाटतंय मी तुझ्यासाठी एक छोटंसं घर बांधाव आणि त्या घरामध्ये तू स्वरूपाच्या रूपानं यावं. आता माझी तर इच्छा आहे, पण या गावकऱ्याच्या सुद्धा मनामध्ये तू प्रेम निर्माण कर आणि तुझा हा उत्सव, तुझा हा गोंधळ साजरा कर. आणि तुम्ही ते मनात म्हणल्यामुळं आज ही इच्छा पूर्ण झाली. पाहता पाहता 3 दिवस संपून गेले, मनातही वाटत नव्हतं की एवढी पब्लिक इथं येईल, पण एक सांगू का राम भाऊ, तुमच्या मनात आलं म्हणून हे पूर्ण झालं. पण त्यापेक्षा तुमच्यापेक्षा सुद्धा 50% मार्क जास्त मी तुमच्या मुलाला देतो, कारण तुमच्यापेक्षा 50% मार्क मुलाला याच्यामुळं देतो, कारण तुम्ही तर हिम्मत करीत होतात, पण तुम्हाला हिम्मत देणारा मुलगा होता. बरोबर आहे का नाही? कारण प्रत्येक वेळेस काही जर करायचं झालं, समाधान जी क्या करेंगे, ऐसा बोले की समाधान जी बोले मैं है ना चलें दो, जो करना है हो कर लो. ते म्हणले अरे शेवटच्या दिवशी माऊली महाराजाची 10,000 फीस आहे, ते म्हणले मी एकटाच देतो. म्हणले का नाही? एकटाच देतो. हा झालं, मग आपल्याला बाकी काय पाहिजे. कारण आपल्या गावातले महाराज आहेत ना, एकटा 10,000 रुपयाची फीस देतो. ते म्हणले माऊली महाराज गरीब येतात, ते म्हणले काही ताण घेऊ नका, माझ्या गळ्यात जसं सोन्याची चैन आहे, काही दिवसात त्याच्या सुद्धा गळ्यामध्ये सोन्याची चैन येईल. फक्त हा उत्सव मात्र थाटामध्ये साजरा झाला पाहिजे. कारण काय आहे माहिती का, देणारापेक्षा बोलणाराचं मन मोठं पाहिजे, देणारापेक्षा बोलणाराचं मन मोठं पाहिजे. अरे करणारे तर खूप आहेत, पण अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे. विठ्ठला आता लक्ष्मी माता आपल्या जवळ आलेली आहे, पण त्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचं असेल तर स्वामीजीनं सांगितलं त्यांची सेवा करावं लागेल. आणि एकदा लक्ष्मी मातेच्या सोबत गेलो आणि लक्ष्मी मातेची जर आपण सेवा केली तर आपल्याला फायदा काय, आपण फायदा काल्याच्या चिंतनातून पाहू. आजपर्यंत गोपाळ खात होते फक्त ताक, आजपर्यंत गोपाळ खात होते फक्त ताक, पण आता जर गोपाळाला दही दूध लोणी खायचं असेल तर काय करावं लागेल, देवाची भेट घ्यावा लागेल, देवाची भेट घ्यावा लागेल. आणि देवाची ज्या वेळेस भेट होती, भगवंतानं विचारलं का रे गोपाळा हो, तुम्हाला दही दूध तूप लोणी खायचं आहे. त्यांनी सांगितलं देवा खायचंय रे, पण काय करावं, आम्ही गरिबीचे माणसं येतं, आमचं दही दूध तूप लोणी कुठं जातंय, सगळं डेअरीला जातंय, आम्हाला खाला फक्त ताक आहे म्हणे. देवा आम्हाला खायचं. मग देवांना सांगितलं तुम्हाला जर दही दूध तूप लोणी खायचं असेल तर तुम्हाला एक करावं लागेल, काय, तरी यारे लागे अवघे माझे मागे मागे. तुम्ही जर माझ्या माग माग आलात आज देतो पोट भरे. कारण माणसानं कधीतरी काही जर कमवायचं असेल तर कोणाचा तरी सहारा घ्यावा लागतो. माणसं म्हणतात
मला कोणाची गरज नाही, मला कोणाची गरज नाही. पण लहान लेकराला जर चालायचं शिकायचं असेल तर त्यानं त्याच्या आईच्या बोटाचा आसरा घ्यावा किंवा एखाद्या कशाचा तरी आसरा घेतल्याशिवाय चालता येत नाही. कारण माणसाच्या जीवनाची एक रीत बघा, सुरुवातीला सुद्धा जर चालायचं असेल तर कशाच्या तरी सहाऱ्यानं चालावं लागते आणि म्हातारपणाला चालणं सोडायचं असेल तर कशाचा तरी सहारा घेऊनच. मग एक विचार करा, जन्माला आलो होतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला कोणाचा तरी सहाराच घ्यावा लागला आणि मेल्याच्या नंतर सुद्धा कोणाचा तरी सहाराच घ्यावा लागला. तरी सुद्धा माणसं काऊन बोलत येत आणि काऊन नाही मला मेळ लागत नाही. सहज म्हणतात मला कोणाची गरज नाही. येडा झालास तू, मला कोणाची गरज नाही असं म्हणायचंच नाहीये. कारण कधी ना कधी कोणाची ना कोणाची गरज लागतीच. म्हणून म्हातारीला कधीच म्हणायचं नाही जायतो बघा मी मोह मोह जमत नसते बरं अण्णा, लय अवघड होतंय, कोणी कोणाचं नाही या जगामध्ये. हा, कारण जीवत लावायचा. आज महाराज तरुणपणामध्ये कोणी जीव लावेल, पण म्हातारपणाला म्हातारीशिवाय कोण नाही बरं, कोणी नाही. म्हणून तुम्हाला पाया पडून विनंती आहे बरं दादा, तुम्ही घाबरू नका, तुमचं चांगलं आहे. पुन्हा तुम्हाला पोरं जीव लागतात नाही तर दादा माझ्याकडे डोळे वाचवायलेत. त्याच्यामुळं कारण कसं आहे, आपल्याला कोणी नाही हे फक्त शेवटच्या वेळेस कळतं. मग विचार करा, सुरुवातीला सुद्धा आपल्याला कोणाचा तरी सहारा लागतो आणि शेवटला सुद्धा आपल्याला कोणाचा तरी सहारा लागतो. मग आपल्याला जर प्रत्येक वेळेस सहाराच लागतो तर सहारा घ्यायचा असेल तर जगदंबा मातेचा घ्या, सहारा घ्यायचा असेल तर भवानी मातेचा घ्या, सहारा घ्यायचा असेल तर माझ्या गोपाळ कृष्ण भगवंताचा घ्या. कारण त्याचा सहारा घेतला मग कोणाचा सहारा घ्यायची गरज नाही. एकदा त्या देवी जवळ जायचं आणि त्या लक्ष्मी मातेला म्हणायचं काय, हम तुम्हारे हैं प्रभु जी, तुम हमारे हो, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम. त्या भवानी मातेला म्हणायचं देवी आम्ही तुझे आणि तू मात्र आमची आहे. पण खाली बसलेले लोक म्हणतील महाराज आम्हाला तुम्ही देवीच्या मंदिरात पाठवायला, पण आम्ही पांडुरंगाचे भक्त येतं आणि हाडाचे वारकरी येतं, महिन्याचे वारकरी येतं, आम्ही काय देवीच्या पुढं गोंधळ घालणार नाही. अहो देवीच्या पुढं जायचं नसेल तर महादेवाच्या पुढं जा. मग काही लोक म्हणतील महाराज आम्ही काय शिवभक्त नाही, आम्ही पांडुरंगाचे वारकरी येत, आम्ही महादेवाच्या पुढं जाणार नाही. मग महादेवाच्या भक्तांना सांगितलं तुम्हाला जरी आमच्याकडे यायचं नसल तर आमचा देव तुमच्या देवाच्या वारीला जातो. जगाचा मालक भगवान शंकर वारकरी कोणाचा आहे, पंढरपूरचा आदिनाथ उमा बीज प्रगटले. कारण पंढरपूरचा वारकरी कोण आहे, भगवान पांडुरंग परमात्मा. आता वारकऱ्याची बायको कोण, वारकरी. महाराजाची बायको कोण, महाराजीन. मास्तराची बायको कोण, मास्तरीन. आणि नरसचा नवरा कोण, नरसाळ्या. आता दुसरं काय म्हणता आता नाही का. कारण ज्याचा त्याचा जोड लावलेला, बरोबर आहे का नाही, ज्याचा त्याचा जोड. पक्वाद्याची बायको कोण, बायकोच नाही म्हणा, आता काय करायचं. कारण डॉक्टरची बायको डॉक्टरीन, इनेकऱ्याची बायको इनेकरीन. कारण ज्याचं त्याचं प्रत्येकाला जोड लावलेला आहे, बरोबर आहे का नाही. ज्याचा त्याला प्रत्येकाला जोड लावलाय. ज्या आरती भगवान शंकर पंढरपूरचे वारकरी, ती आरती ही कोण आहे माहितीये का, ही भवानी माता कोण आहे. जास्त झालं का. शिवशंभूचे आरदागिन तपाला बसली ग, शिवशंभूचे आरदागिन तपाला बसली ग, घाटाला बसली ग अंबिका, घाटाला बसली ग, घाटाला बसली ग अंबिका, घाटाला बसली ग, घाटाला बसली ग, घाटाला बसली ग, घाटाला बसली ग, घाटाला बसली ग. ऐका, भगवान शंकर भगवान पांडुरंग परमात्म्याचे वारकरी आणि त्या वारकऱ्याची बायको कोण, वारकरी. आणि ती सुद्धा पांडुरंगाची भक्त. आणि आपण जर तिची भक्ती केली ती सुद्धा त्याला पावन होणार आहे. कारण ती कोण आहे, शिवशंभूचे आरदागिन घाटाला बसली ग, शिवशंभूचे आरदागिन घाटाला बसली ग, घाटाला बसली ग अंबिका, घाटाला बसली ग, घाटाला बसली ग अंबिका, घाटाला बसली ग, घाटाला
आता म्हणायला लय मना वाटायले तोंड खवळायला रामभाऊ पण घडीच ऐकणं काय करू आता कारण ही भवानी माता आहे. आता खरं सांगा आपला नवरा जर पंढरपूरची वारी करतो आणि त्याच्या बायकोला वाईट वाटेल का मग आपण जर तिचं दर्शन घेतलं तर कारण नवराच आपला पांडुरंगाचा वारकरी आहे आणि पांडुरंगाचे वारकरी जर लक्ष्मी मातेच्या दर्शनाला गेले तर लक्ष्मी मातेला आनंद होईल का नाही त्या पार्वती मातेला सुद्धा भवानी मातेला सुद्धा आनंद होईल कारण वारकऱ्याचे मित्र जर वारकरी घरी आले आता महाराजाचा मित्र जर घरी आला तर आनंद व्हावा का नाही आनंद व्हायला पाहिजे किती काय केलं तर सहज एका पार्टीचे समजा एका पक्षाचे माणसं सहज एका लाईनीमध्ये आले तर लोक काय म्हणतात ते आपला माणूस आहे ते आपला माणूस आहे कारण आपल्या पार्टीच्या माणसाचा हेवा आपल्याला वाटतो तसा लक्ष्मी मातेला सुद्धा आपला हेवा वाटतो जे पांडुरंगाचे वारकरी आहेत यांनी जरी लक्ष्मी मातेच्या दरबारात गेलं त्यांना सुद्धा आनंद वाटतो आणि ज्या वेळेस आपण लक्ष्मी मातेजवळ जाऊ आणि आपलं गारानं सांगू आपली इच्छा पूर्ण होणार पण अगोदर आपल्याला त्यांच्या जवळ जावं लागल. आतापर्यंत गवळ्याने आतापर्यंत गोपाळानं दही दूध तुपलोनी खाल्लं नव्हतं पण आता मात्र गोपाळ भगवंताला शरण गेले आणि भगवंताच्या जवळ गेल्याच्या नंतर सांगितलं तुम्हाला खायचंय देवानं सांगितलं हो खायचंय मग गोपाळाला सांगितलं देवानं ऐका यालं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे तुम्हाला माझ्या सोबत यावं लागल देवा तुझ्या सोबत यायला आम्ही तयार आहेत पण तुझ्या सोबत आल्याच्या नंतर आमचा फायदा काय देवानं सांगितलं आजी देतो आजी देतो ते सांग कारण बिगर फायद्याचा कोणी कोणाचा काटा सुद्धा काढत नाही मग आमचा फायदा काय देवानं सांगितलं आजी देतो पोट भरे आता ज्या अर्थी देवाला पोटभर देणं होत होतं त्यावेळेस देव म्हणला मी देतो आता ज्याच्याकडे देण्यासारखं आहे त्यानं दिलंच पाहिजे ज्याच्याकडे देण्यासारखं आहे त्यानं ते दिलंच पाहिजे पण एखाद्याकडे जर अर्धी भाकर आहे आणि तो जर समोरच्याला म्हणला मी तुम्हाला एक भाकर देईल देणं होईल का नाही कारण त्याच्याकडे अर्धी भाकर आहे तर त्यानं म्हणा मी तुम्हाला याच्यातली अर्धी देईल कारण एक भाकर तो देऊ शकत नाही कारण त्याच्याकडे ते पूर्ण नाही आणि मागावं कोणाला हे सुद्धा कळलं पाहिजे ज्याच्याकडे देण्यासाठी सागर आहे त्याला थोडंसं पाणी मागितलं तर काही हरकत नाही. आता उदाहरणार्थ आपल्या नवऱ्याची इस्टेट किती आहे आपला नवरा आपल्याला किती हजाराची साडी घेऊ शकतो हे ज्याच्या त्याच्या बायकोला माहित असते. मुंबईकर जरा बारीक लक्ष देऊन ऐका सगळे जेवढे मुंबईचे नाशिकचे का शहरमधले तेवढे बारीक लक्ष देऊन ऐका साड्या किती बी निघत्यात पण आपल्या नवऱ्याला घेणं द्यायला पाहिजे का नाही साड्या अलग अलग प्रकारच्या अलग अलग निघतील पण आपल्या मालकाला घेणं झाली पाहिजे त्यावेळेस नवऱ्याला मागावं. आता काय काय बघा शहरमध्ये नवीन नवीन साड्या निघल्यात एक बाईनं साडी नेसली ती अशी चलू लागली एक खुबावरी धरून चलू लागली म्या विचारलं म्हणलं मावशी ही अशी काऊन चालली म्हणली महाराज तुम्हाला काही कळत नाही तिनं पुष्पा साडी घातली. आता आपल्या गावढळ भाषेला खेड्यातल्याला माहित नाही पुष्पा साडी मुंबईवाल्याला विचारा पुष्पा साडी निघली का नाही पुष्पा 1 पुष्पा 2 सुद्धा निघाली ना काय निघत म्हणून सांगता येत ना महाराज मी तुम्हाला खोटं काहीच बोलणार नाही कारण ज्या गोष्टीतलं ज्ञान आहे त्या गोष्टीतलं मागाव का नाही. माझ्या बायको मला म्हणली ह्या सक्रातीला ठुशी करा आता माझ्या बाप जन्मी ठुशीच माहित नाही कशाला म्हणते तर ह्या सक्रातीला मला ठुशी करा ठुशी दागिन आहे का नाही ठुशी आहे का नाही ती म्हणली मला ठुशी करा आता मला ठुशीच माहित नव्हती मी गेलो रानात आणि गावाची आणली ठुशी जर म्हणलं ठुशी ती म्हणली माय तुम्हाला आता काय कळतच नाही याला नाहीत म्हणे ठुशी. आता
आपल्याला जी गोष्ट कळतच नाही त्याच्यात जास्त डोकं लावावं का? नाही, जेवढं कळतंय तेवढं डोकं लावा. देवाकडे देण्यासाठी भरपूर होतं म्हणून देवानं सांगितलं आजी देतो पोट भरी. पण ऐका, तुम्हाला जर खायचं असेल तर एक काम करावं लागेल, तुम्हाला चोऱ्या करावं लागतील. तुम्हाला चोऱ्या करावं लागतील. मग ते म्हणले देवा चोरी करायची पण कशी करायची? म्हणले ऐका, वस्त्रगाळ केलेली माती घ्या, म्हणले सराट्याचे काटे घ्या. म्हणले देवा सराट्याचे काटे कशाला, वस्त्रगाळ केलेली माती कशाला? म्हणले ऐका, जर आपण चोरी करत असताना गवळणी आल्या आणि त्यानं जर आपल्याला बघितलं तर हे सराट्याचे काटे वाटात टाकायचे. आता सराट्याचा काटा कसा असतो, कसा बी टाकला तर एक काटा त्याचा वरीच असतो. तुम्ही कार्यक्रम कसा बी ठरवायचा बघा, ते म्हणतात असा नाही असा करायचा. अरे बाबा कसा का होईना पण करणं हा झाला पाहिजे. कसा जसा मनाला वाटन तसा करायचा, पण कार्यक्रम पडू द्यायचा नाही. कार्यक्रम होणं महत्वाचं आहे. असे काही सराट्याचे काटे म्हणे देवा, त्या जर चप्पल घालून आल्या तर म्हणले मग हे वस्त्रगाळ केलेली माती ही फेकायची, त्याच्या डोळ्यात टाकायची आणि जोपर्यंत ते डोळे चोळेपर्यंत आपण तिथून निघून जायचं. ते म्हणले देवा ती जर चष्मा घालून आली तर? आता त्याच्यातला जो बोबडे होता तो जरा चॅप्टर होता, ते म्हणला देवा आम्हाला का तू पागल बनवायला का? त्यावेळेस देवानं सांगितलं म्हणे बोबड्या तुला यायचं तर ये, नाही तर नको येऊ, आम्ही आमचं चाललो. आणि सांगितलं यायचं देवा, डोळे झाका म्हणले. सर्वांना डोळे झाकले आणि सर्वांना मोठ्यानं गजर केला. गोपाल कृष्ण भगवान. सर्वजण गवळणीच्या घरामध्ये गेले. दही दूध तूप लोणी जेवढं खायचं तेवढं खाल्लं आणि गवळणीला येण्याचा अंदाज पाहिला की देवांना सांगितलं डोळे झाका आपल्याला बाहेर जायचंय. पण अगोदर विचारलं गोपाळा हो पोट भरलं का? गोपाळानं सांगितलं देवा पोट टमटम वाजायला म्हणला. असं काही काही गोपाळा असं ढेरीला हाणून बघू लागले, कारण काही काय माणसं खाताना असं खातेत, असं खाते जोपर्यंत कपाळाला एक ठोका आणि ढेरीला एक ठोका. कपाळाला जसा टणकन वाजत तसा ढेरीनं वाजला की ते म्हणते पोट भरलं. इकडे जर बक्कन वाजलं की आणा म्हणते अर्धी अजून, आणा अजून अर्धी. कारण एवढं खाणं त्यानं सांगितलं देवा पोट भरलं म्हणले झाका डोळे आणि डोळे झाका म्हणल्याच्या नंतर सगळ्याला बाहेर नेलं. पण जो बोबड्या होता तो म्हणला देवा देवाचा काही मिळत लागन, डोळे बंद करा म्हणतंय मधात आणतंय, डोळे उघडा म्हणतंय बाहेर नेत, याचा काही मिळत लागन. सर्वांनी डोळे झाकले पण बोबड्यानं एकच डोळा झाकला. बोबड्यानं एकच डोळा झाकला आणि गजर केल्याच्या नंतर सगळे गोपाळ बाहेर आले पण बोबड्या मधातच टांगला. बाहेरही नाही आतमध्येही नाही. जशा गवळणी मधात आल्या, गवळणीनं पहिला आज नंदाचं कार्ट आलं होतं आणि नक्की त्यानं चोरी केली, दह्या दुधाचा नासुडा केला. कुठे म्हणून पाहिलं तर एक गवळणीचं लक्ष वरी गेलं. हे बघ म्हणी वरी चढायला लागले आणि मग गवळणीनं अशी बोबड्याची पूजा केली. असा मारला बोबड्या. कोणी लाटण्यानं मारला, कोणी फुकणीनं मारला, कोणाकडे आयफोन होता मोठा, कोणाकडे टॅप होता, टॅपनंच हाणलं एक गवळणीनं. ती व्हिडिओ पाहू लागली त्यावढ्यात गोपाळ दिसला. असा मारला टॅपनं, असा मारला. मारल्याच्या नंतर मग बोबड्या म्हणून लागला कितना वाचवले लय मालायलेत, वाचवले लय मालायलेत. आणि मग देव जवळ गेला आणि म्हणला बोबड्या सगळे गोपाळा बाहेर आले, तू का बाहेर आला नाही? त्यावेळेस बोबड्यानं सांगितलं म्हणे देवा म्या एक डोळा झाकला होता. मग देवानं सांगितलं एक डोळा झाकला की टपूच खावा लागते तर पोराय हो, ऐका रे बाप्पा हो, म्हणून एक डोळा झाकायचा. विठाला कारण बोबड्याला सांगितलं एक डोळा झाकला होता. माझ्या सोबत गद्दारी केली की मारच खावा लागतो आणि माझ्या सोबत जर प्रेमानं राहिलं तर तुम्हाला पेढेच खाऊ घालीन. पण ऐका तुम्हाला मी खाऊ घालतो, पोटभर खाऊ घालतो, पण चालत असताना कसं चाललं? हळू हळू
भरपूर खाऊ घातलं, पण आता गवळणीचे गाराणे चालू झाले. प्रत्येक गवळण यायची म्हणायची, यशोदे अगं तुझ्या कृष्णानं खोड केली. म्हणे काय केली ग माझ्या कृष्णानं खोड? म्हणे काय सांगू म्हणे, हौसा नवसाचा माझा सासरा होता म्हणे, दारात झोपला होता, त्याची गबूची गबू ढेरी या गावकऱ्याला पावली नाही, आणि तुझं पोरग आलं आणि त्याच्या ढेरीवरती गाडग फोडलं. जसं गाडग फोडलं तसं म्हातार मेलं, आणि आमचं म्हातारा आम्हाला सोडून गेलं. म्हातारी 3 दिवस झालं उपवास ये म्हणे, रडाय लागली, आणि रडत असताना आज रडायली वाघारी सुद्धा सुटून चालल्यात म्हणे. त्यामुळं तिचं रडणं थांबव अशा अनेक गाराने सांगितल्या महाराज. आणि अनेक गाराने सांगितल्याच्या नंतर म्हणे अगं काय करू मी तरी, काय करू म्हणल्याच्या नंतर गवळणीने सांगितलं, आवरी आवरी आपुला कहाना, आवरी आपुला कहाना, काना काना नाशिये आमुच्या हसना, नाशिये आमुच्या हसना. गवळणीनं गारणं सांगितलं, पण यशोदेने विचारलं नेमकं माझा करतो काना करतो तरी काय? त्यावेळेस गवळणीने सांगितलं, यशोदे बाळा तुझा काना, यशोदे बाळा तुझा काना, वटवर सोसू धिंगाणा, वटवर सोसू धिंगाणा, वटवर सोसू धिंगाणा, बाळा तुझा काना, यशोदे बाळा तुझा काना, यशोदे बाळा तुझा काना. अगं यशोदे तुझा काना एवढा धिंगाणा करायलाय, एवढा धिंगाणा करायलाय. म्हणे नेमकं करायलाय काय? अहो आमचं दोघाचं नवरा बायकोचं एवढं जमत होतं, हे तू पोरगा आला ना आमच्यात भांडण लावून दिलं, ह्या पोरानं तुझ्या भांडण लावले. असे अनेक गाराने ऐकले, आणि मग यशोदेनं सांगितलं काना आता तू इथं राहायचं नाही, उद्या गाया घेऊन तुम्ही गोपाळ रानात जा. आणि सर्वजण गोपाळ रानात गेले. भगवंत ज्या वेळेस वनात गेले ना, भगवंताचं ते सुद्धा रूप, ते सुद्धा स्वरूप पाहण्यासारखं होतं. भगवंतानं अशी काळी घोंगडी घेतली अंगावर, हातामध्ये काठी घेतली, आणि हातामध्ये काठी घेऊन हातामध्ये परत बासरी घेतली, सुंदर अशी बासरी वाजवली. एवढी सुंदर बासरी वाजवली, गवळणीनं सर्व काम धंदा सोडला आणि रानात निघाल्या. आणि रानात निघाल्याच्या नंतर देवानं विचारलं, म्हणे का रे, जोपर्यंत मी गावात होतो तोपर्यंत माझ्या आईला सांगितलं ह्या काना खोड्या करतो, हा काना चोऱ्या करतो, आणि माझ्या आईनं मला तुमच्यामुळे शिक्षा दिली, वनात पाठवलं, आणि आता तुम्ही का आलात? त्यावेळेस भगवंताला गवळणीनं सांगितलं, कृष्णा खरं सांगू का, खरं सांगू का ना, अरे आम्हाला आमच्या घरच्यांना नाव ठेवलं, आम्हाला आमच्या घरचे व्यभिचारी म्हणले, पण आज आम्हाला कळालं देवा तुझ्याशिवाय या जगात कोणी नाही. आमच्या सुद्धा मनात नव्हतं रे काना इथं यायचं, आमच्या सुद्धा मनात मुळीच नव्हतं, फक्त मुळीच नव्हतं रे काना 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 माझ्या मना, मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले मना, तुझ्यासाठी आले मना, तुझ्यासाठी आले मना, तुझ्यासाठी आले मना, आले मना.
आणि शपथ घेऊन सांगतो देवा अजिबात मनात नव्हतं. अरे इकडं येण्याचं मनातच नव्हतं, पण सांगितलं चुलबन जेवण देन महाप्रसाद देन बुंदी म्हणून आलो देवा. असं आहे का? नाही. आमच्या गावात सुद्धा महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि आमच्या सुद्धा लेकी बाळी आलेले आहेत देवा, म्हणून घरी काय बसावं, म्हणून इथं आल्याच्या नंतर महाप्रसाद खायला भेटन रे, म्हणून तुझ्या दरबारात आलो. आणि देवा ऐक ना, आता आम्ही सर्वांचा त्याग केलाय आणि तुझ्याकडे आलो. आता मात्र आम्हाला दूर ढकलू नको. आणि देवानं सुद्धा तिथं अनेक लीला केल्या महाराज, अनेक खेळ खेळले. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, तुमरी वाज रमामा, एवढे खेळ खेळले. मग एक गोपाळ जरा आमच्या लक्ष्मण महाराजासारखा होता, ते म्हणला काय माणूस की आहे का नाही. हा अरे आम्ही बाहेर गावचे माणसं येत, धामण गावात आलोत म्हणून एवढी बेजारी होय. 3 वाजले ना देवा, हा खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. हा कीर्तनाचा टाइम तुम्ही दिलाय काय, वाजलेत किती. हा दुपार कधी करायची का नाही, जवारी काढता काढता आलो राव मी. काही माणूस काय आहे का नाही. आणि असं म्हणल्याच्या नंतर देवानं सांगितलं ऐका आता खेळ आवरायचा, आता खेळ आवरायचा म्हणे सर्वांच्या शिदोर एकत्रित करा. आणि सर्वांच्या शिदोर एकत्रित केल्याच्या नंतर देवाने एक सूचना दिली म्हणे ऐका, परम भाग्यानं हा काला तुमच्या नशिबात आहे, तुमच्या आमच्या नशिबात नाही. तर हे काला देव दुर्लभे महाराज, वैकुंठित वैश्य नाही कवल काही काल्याचे. वैकुंठातल्या लोकांना सुद्धा हे काला खाण्याची इच्छा होती, पण वैकुंठात सुद्धा भेटत नाही. आणि त्यातली त्यात मला वाटतं या मराठवाड्यामध्ये धामणगाव आणि देवळगाव ह्या 2 गावासारखे भाग्यवान दुसरे गावच नसतील. त्याचं एक कारण आहे, कारण देवळगावमध्ये 15-16 काले खातात तुम्ही. हा देवळगावमध्ये सुद्धा 15 ते 16 काले खायला भेटतात. आणि आता आमच्या धामणगावमध्ये कमीत कमी 7-8 तरी खाला भेटतात. एक अंदाज आता लक्ष्मी माता आल्यात म्हणल्याच्या नंतर मला वाटतंय पुन्हा एक काला होण्याची अंदाज आहे. पोरायनं तेवढं मनाव धराव ह्या लक्ष्मी मातेच्या प्रांगणामध्ये, आणि तेवढा एकदा काला खाल्ला की मग मात्र आपल्याला समाधान झालं. कारण आता महाराज जसं या मंदिराचा उत्सव आपण साजरा केलाय, स्वामीजीनं आपल्याला सांगितलं बघा. आणि स्वामीजीचा एक शब्द महत्वाचा आहे, कारण जात जाता स्वामीजीनं सांगितलं मूर्ती प्राण प्रतिष्ठा होणं, आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाल्याच्या नंतर आपलं काम संपत आहे असं होत नाही, तिची सेवाही झाली पाहिजे. आणि नक्कीच आपण सर्व मिळून या देवतेची सेवा करू. आणि सर्वच शिदोरे एकत्रित केल्या. भगवंतानं सांगितलं माझी आई तैशी पाय, नाही तरी घरी जाऊन माझ्यासारखी शिदोरी आणायची. पण काही गोपाळ म्हणले देवा आता तूच आमचा आहे तर आम्हाला कुठं पाठवतो, आम्हाला तुझ्याशिवाय कोणी नाही. मग देवानं सर्वांना एकत्रित केलं, सर्वांच्या हातावरती प्रसाद दिला. आणि देवाला सुद्धा प्रसाद नाही देता आला, देवावरून बघू लागले, पण गोपाळ खालून वाकडं लावू लागले. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, त्या देवाला वाकडं दाखवू लागले. मग देवा अरे तू देव असून तुला महाप्रसाद नाही, आम्ही भक्त असून सुद्धा आम्हाला काल्याचा प्रसाद आहे, म्हणून तुझ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आम्ही आहेत. म्हणून सर्वांनी शिदोर एकत्रित केल्या आणि सर्वांनी जे घोष मोठ्यानं केला, गोपाल कृष्ण भगवान की जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर ऐका आपले इथं जे 3 दिवस ज्यांनी सहकार्य केलेले असे काही सत्कार होणार येतं. एक 5 मिनिटामध्ये सत्कार आटपणार येतं. सत्कारासाठी लवकरात लवकर कोणाच्या हातात समाधान दादा चला समोर. आणि खऱ्या अर्थानं सर्व आपल्या गावकऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. सुंदर असं कुठलाही कार्यक्रम असू द्या, सर्वजण
मदतही करतात आणि सर्वजण सहकार्यही करतात। सर्व गावकऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि विशेषतः ज्यांनी समोर होऊन हे कार्य केलं असे असणारे